वर्ध्यात मतदानादरम्यान घोळ झालेला आहे। कर्मचाऱ्यानं मतदाराच्या बोटाला शाईच लावलेली नाहीये। मतदार विजय उपशामने यानं आक्षेप नोंदवलेला आहे। केसरीमल कन्या शाळा मतदान केंद्रावरील हा प्रकार समोर आलेला आहे। तर वर्ध्यामध्ये मतदानादरम्यान घोळ झालाय। मतदाराच्या बोटाला शाईच लावलेली नाहीये। मतदार विजय उपशामने आक्षेप नोंदवलेला आहे। केसरीमल कन्या शाळा मतदान केंद्रावरील हा प्रकार समोर आलेला आहे। तर वर्ध्यातला हा प्रकार, वर्ध्यामध्ये मतदानादरम्यान घोळ झालेला आहे। काही ठिकाणी बोगस मतदाराचे देखील प्रकार समोर आलेले आहेत आणि या ठिकाणी या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावला, मात्र तिथे असणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना त्याच्या बोटावर शाईच लावलेली नाहीये। त्यामुळे या मतदारांनी त्याच्यावर आक्षेप घेतलाय आणि या संदर्भात अधिक बोललेत आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे आपल्या सोबत आहेत। मिलिंद, या मतदाराच्या बोटावर शाईच लावलेली नाही आणि जर असे प्रकार घडले तर दुबार मतदानाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। तर अनेक घोळ वर्धा शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे। महत्वाचं म्हणजे आज एक मतदार जो शाही मतदान करायला आला होता त्याचं नाव शोधण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणी मतदान केल्याच्या नंतरही शाही लावण्यात आली नाही। हा संपूर्ण प्रकार वर्ध्याच्या केसरीमल कन्या शाळेच्या मतदान केंद्रावरचा आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदान करून बाहेर आल्यानंतर तो एक म्हणजे मला शाही का लावली नाही म्हणून तो स्वतःला विचारत होता। मात्र मग नंतर पोलिसांच्या लक्षात आलं, पोलिसांनी त्यांना पुन्हा घेऊन त्या मतदान केंद्रावर गेले आणि त्यानंतर या ठिकाणी त्याला शाही लावण्यात आली। मात्र ज्यावेळेस त्या मतदाराला विचारलं की तुम्हाला शाही का लावली नाही, तर तो मतदारांनी सांगितलं की चारही कर्मचारी गोष्टी करत होते आणि त्यामुळे मला मतदानाची शाहीच लावली नसल्याचं त्याने धक्कादायक प्रकार पुढे केलेला आहे। नक्कीच धन्यवाद मिलिंद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।